खंडणी प्रकरणी फरार असलेला आरोपी वाल्मिक कराडनं दुपारी पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये शरणागती पत्करली होती। त्यानंतर त्याला केजमध्ये आणण्यात आलं। कराडला केज कोर्टात हजर करण्याआधी शासकीय रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी पार पडली। आता थोड्याच वेळात पोलीस त्याला कोर्टात हजर करणार आहेत। न्यायाधीशही कराडच्या प्रकरणावर सुनावणीसाठी कोर्टात पोहोचलेत। दरम्यान केज कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कराड समर्थक आणि विरोधकांनी गर्दी करत घोषणाबाजीला सुरुवात केली होती। मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना आता हुसकावून लावलेलं आहे। तेव्हा वाल्मिक कराड सध्या केज पोलीस ठाण्यामध्ये आहे। काही वेळापूर्वीच त्याची वैद्यकीय चाचणी पार पाडलेली होती आणि अगदी कोर्टाच्या समोरच केज पोलीस स्टेशन आहे। या ठिकाणी सध्या अटकेची जी आहे ती कारवाई जी प्रोसिजर आहे ती सध्या पूर्ण केली जाते आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। आफताब शेख आपल्या सोबत आहे। आफताब, साधारण किती वेळ आहे वाल्मिकला कोर्टाकडे घेऊन येण्यासाठी, काही अंदाज? दीपक, खरं तर उपजिल्हा रुग्णालय येथे वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी जी आहे ती पार पडली आणि त्यानंतर जवळपास 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि केज पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड याला आणण्यात आलेलं आहे। अटकेची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडण्यात येते। त्या ठिकाणी खरं तर सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते। सचिन पाटील हे काही वेळापूर्वी न्यायालयामध्ये आलेले आहेत आणि अटकेची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता फायनलाइज केली जाते आणि ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच न्यायालयामध्ये केजच्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना आणलं जाईल। खरं तर केजच्या या न्यायालयाच्या समोरच पोलीस स्टेशन आहे आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो दोन्ही बाजूला पूर्णतः निर्मनुष्य जे आहे पोलिसांनी केलेला आहे। वाहतूक देखील पूर्णपणे पोलिसांनी थांबवलेली आहे। कोणत्याही क्षणी पोलीस स्टेशनमधून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय या ठिकाणी वाल्मिक कराड यांना हजर करण्यात येईल। श्रीमती पावस मॅडम यांच्या कोर्टामध्ये आफताब, मी तुला थोडंसं थांबवतोय। वाल्मिक कराडची केज शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडला घेऊन पोलीस आता कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। खंडणी प्रकरणी पोलीस आता वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागणार असल्याचं समजतं। ऐनवेळी सरकारी वकिलानं केस लढण्यास नकार दिल्याचं समजतं। या तासातली ही अपडेट। एस देशपांडेंऐवजी आता JB शिंदे हे आता सरकारी वकील असणार आहेत। त्यामुळे ही एक महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली मिळते। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। तर कृष्णा, का नेमका त्यांनी नकार दिला वकिलांनी हे कळू शकले का? काय नेमके अपडेट मिळत आहेत? आता आपण पाहतो ही दृश्य मी तुम्हाला दाखवतो। सुरुवातीला ही दृश्य पोलीस स्टेशनची आहेत जिथे वाल्मिक कराड याला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि अटकेची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जात आहे आणि यानंतर कोर्टामध्ये या ठिकाणी हजर केलं जाईल अशा प्रकारची माहिती मिळते आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाकी इतर जे अपडेट आहेत ते कळू शकतील। कृष्णा, साधारणपणे सध्या आता जी काही सरकारी पद्धत असते, जी काही सरकारी प्रोसिजर असते त्यानुसार आता अटकेची कारवाई सुरू असल्याचं समजतं। या कारवाईला साधारण किती वेळ लागेल, काही कळू शकले का? याबाबत पोलिसांनी काही माहिती दिली आहे का? नाही, साधारणपणे या अटकेची जी प्रक्रिया असते ते अर्धा तासापर्यंत या ठिकाणी चालते, 20 मिनिटापर्यंत। बाकी सह्या वगैरे घेणे असतात, हाताचे ठसे या ठिकाणी घेतले जातात आणि त्यानंतर ही अटकेची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि त्यानंतर आता काही वेळातच या ठिकाणी त्यांना घेऊन जाण्यात येईल। कृष्णा, जर पाहायचं झालं तर अगदी केज कोर्टाच्या समोरच हे पोलीस स्थानक असल्याचं समजतंय। केजचा जो कोर्टाचा आवार आहे, संपूर्ण जो परिसर आहे तो निर्मनुष्य केलेला आहे पोलिसांनी। पण सध्या पोलीस स्थानकातलं किंवा त्या आजूबाजूचं वातावरण नेमकं काय आहे? या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते का? कारण काही वेळापूर्वी रुग्णालयाच्या बाहेर देखील कराड समर्थक या ठिकाणी पोहोचलेले होते। त्या पद्धतीनं आता पोलीस स्थानकाच्या आवारात देखील कराड समर्थक पोहोचलेत का? त्यांचं नेमकं काय म्हणणं, काही समजलंय का? आता इथली परिस्थिती काही ठिकाणी घोषणाबाजी या ठिकाणी केली जात होती। म्हणजे ज्या ठिकाणाहून बीड करून केजकडे येणारी वाहतूक या ठिकाणी थांबवण्यात आली होती। आता पोलीस स्टेशन आणि न्यायालय हे एकदम समोरासमोर आहे। दोन्ही ठिकाणचा परिसर निर्मनुष्य या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि कुणालाही सोडलं जात नाहीये। मात्र दोनही ठिकाणी वेगवेगळ्या घोषणाबाजी कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे
आणि काही वेळातच या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाईल आणि त्यानंतर त्यांना जो कराड आहे त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. कृष्णा, जर आपण बघायचं झालं तर सातत्यानं गेले काही दिवस झाले वाल्मिक कराड या नावाभोवती, या नावावरून खरं तर राजकीय गदारोळ देखील उडालेला आहे, राजकीय गदारोळ माजलेला आहे. हा वाल्मिक कराड नक्की आहे कोण, त्याची पार्श्वभूमी नेमकी काय राहिली आहे? सुरुवातीपासून आपण जे सांगत आलेलं गोपीनाथ मुंडे यांचा कुक म्हणून या ठिकाणी वाल्मिक कराड यांची मुंडे घराण्याशी जवळीक या ठिकाणी झाली. त्यानंतर हळूहळू हा तिथल्या सगळी कामं करायला लागला. म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या ज्या 2 कन्या आहेत त्यांना शाळेत घेऊन जाणं आणि इतर घरगुती कामं करणं हे त्याच्याकडे सुरुवातीला होतं. मात्र त्याच वेळी धनंजय मुंडे यांच्याशी त्याची जवळीक वाढली आणि त्यानंतर धनंजय मुंडेंचा खास व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजे धनंजय मुंडे जे काही इव्हेंट किंवा मोठे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, मोठ्या सभा असतील किंवा इतर कार्यक्रम असतील, या सगळ्यांची जबाबदारी वाल्मिक कराडवर होती. त्याचबरोबर इतरही सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं त्या सगळ्या वाल्मिक कराड हाच या ठिकाणी पाहत होता. म्हणजे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे आणि तशा प्रकारचं धनंजय मुंडेंनी देखील स्पष्ट केलेलं आहे. अशी कराड याची ओळख आहे. मात्र पुढे या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप झाला की पवनचक्कीच्या जे मालक आहेत त्यांच्याकडनं 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली आणि त्यानंतर मारहाण आणि मग पुढे अॅट्रॉसिटीचा गुन्हा, त्यानंतर खून आणि अशा प्रकारचा हा घटनाक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ना. आजही जे नेते आहेत किंवा त्यांच्या घरचे व्यक्ती आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 302च्या गुन्ह्यात देखील वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात यावं. मात्र आता सध्या तरी सीआयडी या सगळ्या प्रकरणाचा तपास करते. म्हणजे 3 गुन्हे जे दाखल आहेत त्या 3ही गुन्ह्यांचा तपास सीआयडी कडे आहे. त्यामुळे आता सीआयडीनेच या ठिकाणी अटक केली आहे. मात्र अटकेची जी स्थिती असते ती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अटकेची प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि ती प्रक्रिया आता केज पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर कराडला न्यायालयात हजर केलं जाईल. कृष्णा, तू राहाच आपल्यासोबत, तुझ्याकडून हे अपडेट जाणून घ्यायचे. आपण पुन्हा एकदा कोर्टाच्या आवारात येऊयात. आफताब शेख आपल्यासोबत आहे. आफताब, न्यायाधीश कोर्टात दाखल झाल्याचं समजतंय, वाल्मिकचे वकील देखील कोर्टात दाखल झाल्याचं समजतंय आणि सरकारी वकील देशपांडे यांनी मात्र यासाठी नकार दिलेला होता आणि त्यानंतर आता JB शिंदे हे या सगळ्याचं काम पाहणार असल्याचं समजतंय. सध्या कोर्ट आवारात काय घडतंय? दीपक, खरं तर कोर्ट आवाराच्या मी सध्या समोर आहे. आपण या ठिकाणी बघताय पोलिसांनी. आफताब, मी तुला थोडंसं थांबवतोय. आपण कृष्णाकडे पुन्हा एकदा जाऊयात. कृष्णा, वाल्मिक कराड याला घेऊन आता पोलीस कोर्टाकडे निघाल्याचं समजतंय. आता आपण पाहतो हे दृश्य, अटकेची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि सीआयडी आता या सगळ्या प्रकरणानंतर आता कोर्टामध्ये घेऊन नेण्यात येत आहे आणि त्यानंतर या सगळ्या आता कोर्ट नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता सध्या तरी हे कोर्टामध्ये या ठिकाणी हजर या ठिकाणी करण्यात येत आहे. नक्कीच. कृष्णा, आपण आफताबकडे जाऊयात. आफताब सध्या कोर्टाच्या आवारात आहे. आफताब, आता कुठल्याही क्षणी वाल्मिक कराड कोर्टाच्या आवारात पोहोचणार आहे, अगदी समोरासमोर गेट आहे. दीपक, नक्कीच या ठिकाणी आपण बघताय गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि पहिली गाडी अतिशय चोख बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी लावलेला होता आरोपी वाल्मिक कराड यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव. आणि याच गाडीमध्ये आपण या ठिकाणी बघताय वाल्मिक कराड मध्यभागी बसलेले आहेत आणि गाडीमधनं पोलिसांनी जे आहे ते आरोपी वाल्मिक कराड यांना आलेला आहे. सीआयडीचे अधिकारी देखील स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. अगदी समोरासमोर जे आहेत ते सगळं पोलीस स्टेशन आणि कोर्ट आहे आणि त्यामुळं मोठा सुरक्षा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला होता. कोणालाही न्यायालयाच्या आवारामध्ये प्रवेश जो आहे तो या ठिकाणी पोलिसांनी दिलेला नाहीये. पोलिसांनी निर्बंध जे ते या ठिकाणी घातलेले होते. खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव सकाळपासूनच दुपारपासूनच सगळ्या या परिसरामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला होता आणि रस्ते जे आहेत त्यावरती कुठलीही अनावश्यक गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतलेली होती. न्यायालयाच्या परिसराचा जर आपण विचार केला तर न्यायालयाच्या आवारात देखील आणि कोर्ट रूममध्ये देखील जे केसशी संलग्नित लोक आहेत केवळ त्याच लोकांना
जो आहे तो प्रवेश दिला गेलेला आहे. सरकारी वकील असतील किंवा आरोपीचे वकील असतील आणि अन्य काही विधिज्ञ जे आहेत ते यांनाच केवळ प्रवेश दिलेला आहे. माध्यमांच्या मोजक्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यांनाच केवळ परवानगी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही परवानगी जी आहे ती न्यायालयाने दिलेली नव्हती आणि त्यामुळं आत्ता वाल्मिक कराड जे आहे ते यांना या आरोपीला जे आहे ते कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर रिमांडची मागणी जी आहे ती CIDच्या मार्फत केली जाईल आणि CID मार्फत किती दिवसांची रिमांड मागितली जाते आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत सांगितल्या जातात, आर्ग्युमेंट्स काय केले जातात हे देखील पाहावं लागेल आणि त्यानंतर न्यायालय त्यावरती काय आपलं जजमेंट देईल हे देखील पाहावं लागेल. माझे सहकारी कृष्णा केंडे माझ्यासोबत आहेत. कृष्णा सर, वाल्मिक कराड याला आता न्यायालयामध्ये आणलेलं आहे. न्यायालयाची पुढची प्रोसेस कशी असणार आहे, काय पद्धतीने कारभार चालेल? नाही, आता काही वेळातच हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना विचारलं जाईल की तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांकडून किंवा CID कडून कुठला त्रास झाला आहे का. CID आपलं म्हणणं मांडेल की कशासाठी या ठिकाणी त्यांना CID कस्टडी हवी आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड याच्या वकिलाकडून देखील काही बाजू मांडण्यात येईल की या सगळ्या प्रकरणामध्ये ते कसे निर्दोष आहेत. मात्र या सगळ्यानंतर पोलीस CID कोठडी किती दिवसाची मागितली जाते आणि कोर्टाकडून किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहावं लागेल. आता CID कडनं जास्तीत जास्त दिवसांची कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात कारण हे संपूर्ण प्रकरण जे आहे केवळ खंडणीपुरतं मर्यादित नाही. गुन्हा जरी खंडणीपुरता दाखल जरी असला तरी अन्य काही गुन्ह्यांमध्ये त्यांना वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत CID कडनं. त्यामुळे त्या दृष्टीने काही कोठडी जास्तीत जास्त मागण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. CIDचा तपास जर आपण पाहिला तर CIDनं 125 लोकांची या ठिकाणी जबाब घेतले, त्यांची चौकशी केलेली आहे आणि त्यामध्ये CID जास्तीत जास्त कस्टडी मागण्याचा या ठिकाणी प्रयत्न यासाठी करेल कारण की हे तीनही जे गुन्हे आहेत ते तीनही गुन्हे म्हणजे खंडणीचा गुन्हा असेल, ॲट्रॉसिटीचा गुन्हा असेल आणि इतर जे गुन्हे आहेत ते एकमेकांशी संलग्नित आहेत आणि तीनही गुन्ह्यांचा तपास या ठिकाणी CID या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे CID जास्तीत जास्त कोठडी या ठिकाणी मागेल आणि मात्र कोर्ट किती दिवसाची कोठडी देत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. आफ्ताब, खरं तर वाल्मिक कराड यांचं जे संपूर्ण प्रकरण आहे ते खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आवादा कंपनीला एनर्जीला 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी हे सगळं गुन्हा दाखल झालेला होता. न्यायालयामध्ये खरं तर विशेष एक बाब आफ्ताब आणि कृष्णा, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, आपल्याला ब्रेक घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा याच बातमीवर कायम असणार आहोत. सध्या वाल्मिक कराडला बीडच्या केज रुग्णालयातून पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर आता कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि आता वाल्मिक कराडची रिमांड मागितली जाऊ शकते. कोर्टामध्ये काय नेमका युक्तिवाद केला जातो या सगळ्याबद्दलचे अपडेट आपल्याला जाणून ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.